आपण काय पाहिलं होतं? लिनियरली डिपेंडन्स इन R3 पाहिलं होतं. लिनियरली डिपेंडन्स अँड कॉम्बिनेशन इन R3. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल काय पाहिलं होतं? जर m व्हेक्टर हे लिनियरली डिपेंडंट असतील तर त्यातला एक व्हेक्टर हा ऑदर याचं लिनियर कॉम्बिनेशन असतो. त्याच्या पुढे जाऊन आपण हा थेरम पाहिला होता की एक व्हेक्टर जर लिनियरली म्हणजे हे m व्हेक्टर जर लिनियरली डिपेंडंट असतील, m व्हेक्टर जर लिनियरली डिपेंडंट असतील तर त्याच्या एक व्हेक्टर असं मिळेल की तो व्हेक्टर त्याच्या आधीच्या व्हेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मधले येतो. हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर हा महत्वाचा थेरम पाहिला होता, लिनियर डिपेंडन्स अँड इचेलॉन मॅट्रिक्स. काय पाहिलं होतं? जो नॉन झिरो मॅट्रिक्स इचेलॉन मॅट्रिक्स आहे त्यातल्या ज्या नॉन झिरो रो आहेत त्या काय असतात? लिनियरली इंडिपेंडंट असतात. त्या काय असतात? लिनियरली इंडिपेंडंट असतात. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल पाहिले होते आपण की दोन वेक्टर लिनियरली डिपेंडंट म्हणजे दोन वेक्टर जर चेक करायला दिले लिनियरली डिपेंडंट आहेत का इंडिपेंडंट आहेत, फक्त चेक काय करायचे? त्याचे मल्टिपल आहेत. मल्टिपल असले तर डिपेंडंट, मल्टिपल नसले तर इंडिपेंडंट. हे पहिलं एक्झाम्पल सोडवलं होतं. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं आपण? म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं पाहायला, किती जणांनी पाहिलं असेल काय माहित. पण आता पहिलं पाहू आपण. हे u आणि v हे दोन वेक्टर लिनियरली डिपेंडंट आहेत का इंडिपेंडंट आहेत? कसं चेक करायचं? तर ते एकमेकाच्या मल्टिपल आहेत का? मग आता टी स्क्वेअरचा कोइफिशियंट करायचा. हा किती टाइम्स आहे? 2 टाइम्स आहे. हा किती टाइम्स आहे? 2 टाइम्स आहे 4 च्या. आणि -3 - 6 किती टाइम आहे? 2 टाइम्स आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की v हा 2 टाइम्स आहे u च्या. हे दोन वेक्टर काय झाले? लिनियरली मल्टिपल मध्ये झाले, त्याच्यामुळे हे वेक्टर काय झाले? लिनियरली डिपेंडंट झाले. समजलं हे? Yes, sir. येस सर. Yes. त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल बोला. सर हे एक्झाम्पल आपण मॅट्रिक्स पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो ना? हो, नक्की. सॉल्व्ह कसं करायचं? तर याला तुम्ही काय करायचं? असा वेक्टर सपोज करायचा 2 4 -3 आणि दुसरा वेक्टर u1, कारण त्याचे कोऑर्डिनेट म्हणजे काय? टी स्क्वेअरचा. आणि v काय सपोज करायचा? 4 8 -6. मग तुम्ही मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये करू शकता, रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करू शकता, कसंही करू शकता. इवन हे सुद्धा आपल्याला इचेलॉन फॉर्म मध्ये करायचे. पण आपण ज्यावेळेस कोऑर्डिनेट शिकू ना, आता नाही करणार आपण, ज्यावेळेस कोऑर्डिनेट ऑफ वेक्टर हे शिकू ना त्यावेळेस पाहू. शेवटचा टॉपिक हे आहे याचा चॅप्टरचा. त्याच्या वेळेस पाहायचं आपल्याला की हे चालतं असं. पण सध्याला एवढंच लक्षात ठेवा की करता येतं. परत पुढं हा मल्टिपल आहे का? 2 टाइम्स मल्टिपल आहे. हा आहे का 2 टाइम्स? नाही. त्याच्यामुळं u आणि v हे मल्टिपल नाहीयेत. कोणाच्या मल्टिपल नाही, त्याच्यामुळे हे काय आले? पहिले आले लिनियरली डिपेंडंट, दुसरे आले लिनियरली इंडिपेंडंट. आता किती मोठा मॅट्रिक्स असतो, फक्त आपण काय चेक करायचं ते हा याचे किती टाइम्स आहे? -4 टाइम्स. किती? -4 टाइम्स. हा किती आहे? 4 मायनस times. -4 times. -4 आहे. 16 आहे. हा किती टाइम आहे? -4 times. -4 टाइम्स. 0. सॉरी, हा -4 आहे. -16 सपोज करा बरं का. परत हा 5 हा -4 टाइम्स आहे. 0 हा 0 आणि इथं कुठेतरी -4 सपोज करा, म्हणजे हा -4 येईल. हा मॅट्रिक्स कोणता सपोज करा? -4 -12 -16 -20 0 आणि -4. v इज इक्वल टू किती येईल? -4 टाइम्स u येईल. v -4 times. हो, -4 टाइम्स. -4 इंटू -4 16 सॉरी +16. करेक्ट आहे. हा मॅट्रिक्स सपोज करा. मला फक्त एवढं सांगायचं v इज इक्वल टू समथिंग टाइम्स u येतोय. त्याच्यामुळे माझं हे काय झालं? मल्टिपल मध्ये झालं, त्याच्यामुळे हे डिपेंडंट झाले. एवढं लक्षात घ्या. काय आहे ते थोडेफार ऍडजस्टमेंट करा. त्याच्यानंतर हे काय वाटतं? डिपेंडंट आहेत का? नो सर. हा याच्या 2 टाइम्स, हा याच्या 2 टाइम्स आहे. पण हा याच्या 2 टाइम्स आहे का?
नो सर. 4 आहे त्याच्या हे मल्टिपल मध्ये नाही त्याच्यामुळे हे लिनियरली काय आले इंडिपेंडंट आले. लिनियरली डिपेंडंट विचारलं होतं. आता हे पहा 3 प्रकारे एक्झाम्पल सोडू. हा बोला. दोन वेक्टर जर लिनियरली इंडिपेंडंट असतील तर ते स्पॅन करतात का नाही करतात सर? करतात ना. जर डिपेंडंट असले तरी स्पॅन करतात, इंडिपेंडंट असले तरी स्पॅन करतात. पण ज्यावेळेस 2 वेक्टर डिपेंडंट असतील तर त्याच्यापासून जी स्पॅन होणारी ती एकच रिअल लाईन असेल. आणि ज्यावेळेस 2 वेक्टर इंडिपेंडंट असतील तर त्याच्यापासून होणारा एक प्लेन असेल स्पॅन होणारा. आपण पुढचा टॉपिक शिकणार आहे बेसिस अँड डायमेन्शन ना, तिथं तुम्हाला ते आणखी क्लिअर कळेल. जर डिपेंडंट असले तर काय स्पॅन होतं आणि इंडिपेंडंट असले तर काय स्पॅन होतं. मग डायमेन्शन येतं. जर 2 वेक्टर लिनियरली डिपेंडंट असले तर त्याच्यापासून स्पॅन होणारा जो सबस्पेस असतो त्याचं डायमेन्शन 1 असतं आणि जे लिनियरली इंडिपेंडंट आहेत त्याच्यापासून स्पॅन होणारा जो सबस्पेस असतं त्याचं डायमेन्शन 2 असतं 2 वेक्टरच्या बाबतीत. पुढे पाहू आपण डायमेन्शन म्हणजे काय त्यावेळेस पाहायचं आहे आपल्याला. त्यावेळेस फक्त मला आठवण करून द्या जर माझ्या याच्यातून नाही आलं सांगताना. आणखी काही कोणाचं घ्यायचं एक्झाम्पल? येस सर. आता हे 3 वेक्टर लिनियरली डिपेंडंट आहेत का इंडिपेंडंट आहेत हे काय करायचं आपल्याला शोधायचं. कसं शोधणार पहा. पहिली गोष्ट मगाची नोट काय सांगितलेली आहे 4 किंवा 4 पेक्षा जास्त वेक्टर असले तर ते काय असतात R3 मध्ये लिनियरली डिपेंडंट असतात. त्याच्यामुळे 4 वेक्टर असले तर काय डायरेक्ट सांगून द्यायचं 4 किंवा 4 पेक्षा जास्त वेक्टर असले तर डायरेक्ट काय सांगून द्यायचं R3 मध्येच बरं का फक्त इतर ठिकाणी नाही. R3 मध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त वेक्टर लिनियरली डिपेंडंट असतात. आता दुसरी गोष्ट हे 3 दिलेत त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आपण जे सुरुवातीची मेथड होती त्या मेथडने केल्यावर काय होणार आपल्याला वेक्टर इक्वेशन फॉर्म करावं लागणार x u प्लस y v प्लस z w इज इक्वल टू 0 हे इक्वेशन फॉर्म करावं लागणार. हे इक्वेशन मी फॉर्म केलं आणि याला जर 0 सोल्युशन आलं ओनली 0 सोल्युशन तर लिनियरली इंडिपेंडंट आणि नॉन 0 सोल्युशन आलं तर लिनियरली डिपेंडंट. आता हे जर सॉल्व्ह केलं तर हे सोल्युशन येतं x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू -1 आणि z इज इक्वल टू 1 असं सपोज करा थोड्या वेळ. याच्यासाठी काय करावं लागेल हे इक्वेशन फॉर्म करावं लागेल सॉल्व्ह करावं लागेल आणि हे सोल्युशन काढावं लागेल. ही एक मेथड झाली पहिली ही पाहिलेली आपण. दुसरी मेथड काय करायची पहा दिलेले वेक्टर कॉलमला लिहायचे. दिलेले वेक्टर काय करायचे कॉलमला लिहायचे. आता पहा 1 1 2 हा असा एक मॅट्रिक्स तयार करायचा 1 1 2 2 1 2 3 1 आणि 4 5 5 हा कॉलमला लिहायचा. आता कॉलमला लिहिल्याच्या नंतर काय करायचं की ते रिड्यूस टू रो इचेलॉन फॉर्म करायचे. काय करायचे इचेलॉन फॉर्मला रिड्यूस करायचे. इचेलॉन फॉर्मला म्हणजे हे 0 करावं लागतील हे 0 आले हा नॉन 0 त्याच्या खालची 0 म्हणजे हा याचा काय आला इचेलॉन फॉर्म आला. असं जर आलं तर आपण काय म्हणू शकतो असं जर आलं 3 वेक्टरच्या बाबतीत असं जर आलं तर काय म्हणू शकतो की जो तिसरा वेक्टर आहे एक रो 0 आली ना तर तिसरा वेक्टर हा पहिल्या 2 वेक्टरच्या काय करता येतो लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो. असं जर आलं तर आपण काय म्हणणार की तिसरा रो हा म्हणजे तिसरा वेक्टर हा पहिल्या 2 यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो. असं जर असेल तर काय होईल लिनियरली डिपेंडंट असेल का इंडिपेंडंट असेल? लिनियरली डिपेंडंट. कारण कॉम्बिनेशन मध्ये लिहिता आला तर तो डिपेंडंट आपण नोट पाहिलेली थेरम पण पाहिलेला आहे. मग असं करायचं म्हणजे दुसरी मेथड काय करायची वेक्टर कॉलमला द्यायचे रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करायचे. जर शेवटचा रो 0 आला तर आपण काय म्हणणार शेवटचा वेक्टर आधीच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतं आणि शेवटचा जर नॉन 0 आला तर आपण नाही सांगू शकत मग ते लिनियरली इंडिपेंडंट असतात. लक्षात आलं? यस सर. याच्यापेक्षा सोपी मेथड ही काय करायचं दिलेले वेक्टरचा मॅट्रिक्स तयार करायचा आणि कशा तयार करायचा तर रोला लिहायचे. मग कशाला लिहिलते आपण कॉलमला लिहायचे. कॉलमला लिहून आपण काय केलं शेवटचा रो जर 0 आला तर शेवटचा वेक्टर हा ऑर्डरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहितात असं सांगितलं होतं. आता इथे काय करतोय आपण की मॅट्रिक्सच्या दिलेले वेक्टर आहेत त्या रोला लिहितोय मॅट्रिक्सच्या. म्हणजे पहा पहिला तर 1 1 1 2 1 1 2 हा रोला लिहिला त्याच्यानंतर 2 3 1 हा रोला लिहिला असं लिहिला 1 1 2 2 3 1 आणि 4 5 5
हे असे लिहिले. याला रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करायचा. दोन्ही केसमध्ये रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करावं लागतं. याचा डिफरन्स तुम्हाला नंतर कळेल नेक्स्ट युनिटमध्ये, की हा काय फरक होतो, की तुम्ही रोला लिहिता आणि कॉलमला लिहिता. सध्याला आपण एवढंच पाहू आणि जास्तीत जास्त आपण कॉलमला लिहू. सॉरी रोला लिहू वेक्टर. म्हणजे हा हे केला, याला रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म केला. आता पहा, ह्या दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये एखादी जर रो 0 आली, एखादी जरी रो 0 आली, तर ते दिलेले वेक्टर काय असतात, लिनियरली डिपेंडंट असतात. हे का सांगतो, कारण आपण मागे स्टेटमेंट पाहिलेलं आहे, की त्याच्या नॉन झिरो रो काय असतात मॅट्रिक्सच्या. इचेलॉन मॅट्रिक्स असेल त्याच्या नॉन झिरो काय असतात, लिनियरली इंडिपेंडंट असतात. पण एक रो 0 आली म्हणजे काय, दिलेला मॅट्रिक्स, दिलेले वेक्टर हे रोला मांडायचे मॅट्रिक्सच्या. त्या मॅट्रिक्सचं काय करायचं, रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करायचं. एखादी जरी रो 0 आली, तर ते वेक्टर काय असतात, लिनियरली डिपेंडंट असतात. इथं एक रो काय आली, 0 आली, त्याच्यामुळे हे वेक्टर काय झाले, लिनियरली डिपेंडंट झाले. लक्षात आलं? येस सर. ह्या 3 मेथड आहे, तिन्हीपैकी कोणती वापरू शकता. मी प्रायोरिटी देतो 3 ला. म्हणजे तुम्ही कशालाही देऊ शकता. मला ही तिसरी मेथड सोपी वाटते. आता याचं सांगा बरं काय येईल. हा प्रश्न काय, डिटरमाइन वेदर or not each of the following list of vector in R3 is linearly dependent. पहिले वेक्टर पहा बरं, U, V, W, R. R3 मध्ये हे लिनियरली इंडिपेंडंट असतील का डिपेंडंट असतील? डिपेंडंट का? 3 पेक्षा जास्त. 3 नाही, म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा जास्त. 4 पेक्षा जास्त. झालं तर 4 किंवा 4 पेक्षा जास्त वेक्टर लिनियरली डिपेंडंट असतात. म्हणजे हे 4 वेक्टर आले, त्याच्यामुळे हे लिनियरली डिपेंडंट आले. त्याच्यानंतर बी, काय वाटतं? लिनियर इंडिपेंडंट. कशावरून? डायरेक्ट नाही सांगू शकत आपण, आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल ना. काय करावं लागेल आपल्याला, सगळ्यात सोपा उपाय 1 2 5 2 5 1 1 5 2 हा मॅट्रिक्स फॉर्म करावा लागेल. हा मॅट्रिक्स जर फॉर्म केला, किंवा तुम्हाला कुठं ऑब्झर्व करता आलं की कोण कोणाच्या तरी येतंय, म्हणजे कोण कोणाच्या तरी काय आहे, मल्टिपल मध्ये आहे, असं जर झालं तर तुम्ही लिनियरली डिपेंडंट सांगू शकता. पण लिनियरली इंडिपेंडंट सांगायचं झालं तर हेच करावं लागेल. मग आता मी काय करतो, याला रिड्यूस टू इचेलॉन फॉर्म करतो. हा 0, हा 2 टाइम्स वजा केल्यावर 1, हा 2 टाइम्स वजा केल्यावर हे -9, हे 0, याच्यातून हा वजा केल्यावर 3, याच्यातून हा वजा केल्यावर -3. बरोबर आहे का? चेक करा बरं. येस. बरोबर आहे. 3 आणि -3. आता हा मी काय करतो, हे बनवतो. मग याला हे 1 5 1 2 5 0 1 -9. हा करण्यासाठी मी काय करतो, 3 ने मल्टिप्लाय करतो. एवढं सोपं करूस्तोवर 3 ने डिवाइड करतो. हा डिवाइड केला तर हा आला. याच्यातून हा सबट्रॅक्ट केला म्हणजे 0 0 -1 मधून -9 गेले म्हणजे किती आले, 8 आले. आला. हा मॅट्रिक्स आला. आता मला सांगा बरं, हा लिनियरली डिपेंडंट असेल का इंडिपेंडंट असेल? हा लिनियरली इंडिपेंडंट. लिनियरली इंडिपेंडंट. डिपेंडंट कधी म्हणायचा, डिपेंडंट कधी म्हणायचा, ज्यावेळेस एखादी रो, ज्यावेळेस 0 रो पाहिजे सर. एखादी रो 0 आली तर ते वेक्टर काय झाले, लिनियरली डिपेंडंट. पण इथं सगळ्याच्या सगळ्या रो इंडिपेंडंट म्हणजे नॉन झिरो आहेत, म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही वेक्टर काय आहेत, लिनियरली इंडिपेंडंट आहेत. शोधायचं. आता आपण इक्वेशन सॉल्व्ह करायचं नाही, काहीच नाही, इझी झालं ना भरपूर. मॅथमॅटिक्स मध्ये हेच शिकायचं. सी, U हा 1 2 3 आहे, V हा 0 0 0 आहे आणि W हा 1 5 6 आहे. काय वाटतं? डिपेंडंट. लिनियरली डिपेंडंट. का? कारण 0 वेक्टर जर आला एखादा Zero तर vector. डिपेंडंट असतो. इथं V हा वेक्टर 0 आलाय, त्याच्यामुळे हे काय झाले, लिनियरली डिपेंडंट झाले. डिपेंडंट. आता हे एक्झाम्पल सोडवायची गरज आहे का, तुम्ही कराल? आम्ही करू सर. कराल ना, कुणाला गरज नाही ना सोडवायची? नो सर. इझी आहे. काय करायचं, फक्त वर आयडिया सांगतो, की हा वेक्टर स्पेस आला, व्ही फंक्शनचा स्पेस आहे, तो काय आहे, वेक्टर स्पेस आहे. त्यात वेक्टर आहे, म्हणजे जे फंक्शन दिलेले तुम्हाला एफ जी एच हे सुद्धा काय आहेत, फंक्शन आहेत. मग हे फंक्शन, आता फंक्शन म्हणजेच काय, वेक्टर आहे. जे वेक्टर आहेत, एक तर ते लिनियरली डिपेंडंट असतील किंवा इंडिपेंडंट असतील, काहीतरी असणारच आहे. मग आता एफ जी
आणि टी हे 3 फंक्शन घेतले, सॉरी एफ जी आणि एच. एफ जी एच हे 3 जर फंक्शन घेतले तर हे लिनियरली डिपेंडंट इंडिपेंडंट आहेत कसं चेक करायचं? इथं तुम्ही मॅट्रिक्स फॉर्म मध्ये नाही लिहू शकत. इथं तुम्ही काय करू शकत नाही, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये नाही लिहू शकत. का? कारण तुम्ही इथं 2 गोष्टी करा, म्हणजे एक तर तुम्हाला लिनियरली डिपेंडंट इंडिपेंडंट चेक करायचं, पण फंक्शन करायचं. पण तुम्ही फंक्शन हे प्रत्येक पॉइंटला न चेक करता काय करता, पर्टिक्युलर पॉइंटला चेक करता. काय करता, पर्टिक्युलर पॉइंटला. त्याच्यामुळे इथं हाच उपाय, इथं काय तुम्ही मॅट्रिक्स फॉर्म करू शकत नाही, कारण तुम्हाला जनरलाइज नाही करायचं. तुम्हाला काय करायचं नाही, जनरलाइज करायचं नाही. मग इथं काय करणार, हे इक्वेशन फॉर्म करणार. मी अशा व्हॅल्यू चूज करणार टीच्या की मला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळाल्या पाहिजे. 0 मिळालं ते लिनियरली इंडिपेंडंट आणि नॉन झिरो सोल्युशन मिळालं ते डिपेंडंट. हे असं इथं जर तुम्ही सॉल्व्ह केलं मागच्यासारखं पाहिलं तर ते लिनियरली इंडिपेंडंट येतंय. आता पहा, यू व्ही डब्ल्यू हे लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर आहे. पुढचं एक्झाम्पल, यू व्ही डब्ल्यू हे लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर ऑलरेडी दिलेले आहेत. तर मला शो काय करायचंय, यू प्लस व्ही, यू मायनस व्ही, यू मायनस 2u प्लस डब्ल्यू हे वेक्टर काय येतात, लिनियरली इंडिपेंडंट, हे शो करायचे. आता आपण शो करू. क्विक पहा, मला दिलेलं काय आहे, यू व्ही डब्ल्यू हे काय आहे, लिनियरली इंडिपेंडंट आहे. मला शो काय करायचंय, यू प्लस व्ही, यू मायनस व्ही, यू मायनस 2v प्लस डब्ल्यू हे चेक करायचे का. आता आपण कोऱ्या ठिकाणी जाऊ. तुम्हाला हे चेक करायचे, हे लिनियरली इंडिपेंडंट हे शो करायचं. आता हे लिनियरली इंडिपेंडंट आहेत हे शो करायचं म्हणजे काय करायचं, आता इथे मॅट्रिक्स काय वापरू शकत नाही. तुम्ही मॅट्रिक्स कधी वापरू शकता, जर तुम्हाला R3, R2 किंवा पॉलिनॉमियल असं काही दिलं असेल तर तुम्ही वापरू शकता मॅट्रिक्स. इथे नाही वापरता यायचं ना, कारण जनरल वेक्टर दिले. मग हे लिनियरली इंडिपेंडंट किंवा डिपेंडंट आहेत कसं चेक करायचं, त्याचे इक्वेशन फॉर्म करायचं. इक्वेशन काय येईल, एक्स यू प्लस व्ही वाय यू मायनस व्ही प्लस झेड यू मायनस 2v प्लस डब्ल्यू. आणि हे काय करायचं, काय करायचं, असंच ठेवायचं का काय करायचं, इक्वल टू काय घ्यायचं, इक्वल टू 0. काय करायचं असतं, हे इक्वल टू 0. आता असं इक्वेशन फॉर्म केलं. आता हे जर इक्वेशन फॉर्म केलं तर मी काय करतो पहा, एक्स यू प्लस वाय यू प्लस झेड यू, यू वाले सेपरेट करतो. नंतर काय करतो, व्ही वाले सेपरेट करतो. व्ही वाले काय येतील, प्लस एक्स व्ही मायनस वाय मायनस वाय झेड पी चालेल, आणि झेड डब्ल्यू असं आलं, बरोबर. आता पहा, मी हे काय करतो, एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू यू प्लस एक्स मायनस वाय, सॉरी एक्स मायनस वाय मायनस 2z, व्ही कॉमन घेतलं ना याच्यातून, पहिल्यातून यू प्लस झेड डब्ल्यू इज इक्वल टू 0 हे घेतलं. आता माझे यू व्ही डब्ल्यू हे काय आहेत, काय दिलेले, लिनियरली इंडिपेंडंट दिलेत, बरोबर. लिनियरली इंडिपेंडंट दिलेत म्हणजे याचं सोल्युशन काय असणार आहे, 0 असणार आहे का नॉन झिरो, हे वेक्टर इक्वेशन नॉन झिरो. नॉन झिरो सर. झिरो सोल्युशन असतं ना लिनियरली इंडिपेंडंट. एकदा व्यवस्थित लिहून काढायचं 4-5 वेळा, असं हे काही गोष्टी ना ते लिहून काढायच्या, मग तुमच्या डोक्यात लक्षात राहते व्यवस्थित. लिनियरली इंडिपेंडंट असेल तर 0 सोल्युशन असतं. ज्या अर्थी हे 3 वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट आहेत त्या अर्थी याला काय असेल, 0 सोल्युशन असेल. हे 0 सोल्युशन असेल म्हणजे हे जे सोल्युशन आहे हे 0 सोल्युशन असेल, म्हणजे हा एक्स प्लस वाय प्लस झेड काय असेल, 0 असेल. सगळे कोएफिशियंट 0 असतात ना, त्याच्यानंतर एक्स मायनस वाय मायनस 2z हा पण काय असेल, 0 असेल, आणि झेड काय 0 असेल. आता झेड इज इक्वल टू 0 टाकल्यावर पहिलं इक्वेशन काय झालं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, आणि दुसरं काय झालं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0. आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 हे सॉल्व्ह केलं तर काय येतं, एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 0. म्हणजे याला ओनली आणि ओनली सोल्युशन कोणतं येतं, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0 आणि झेड इज इक्वल टू 0. हे जे सोल्युशन मिळालं हे ओनली 0 सोल्युशन आहे. त्याच्यामुळे हे जे 3 वेक्टर आहेत ते 3 वेक्टर काय आहेत,
लिनियरली इंडिपेंडंट. समजलं? Yes, येस सर. हा. आता पुढचं पाहू आपण. हे मी काय सांगत नाही, सोल्युशन देत नाही. तुम्हाला शोधायचं असलं तर शोधू शकता. पण मी फक्त काय सांगतो, एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगतो. आपण इथून मागे जास्तीत जास्त जे वेक्टर स्पेस पाहिलेले ते काय पाहिलेले, R किंवा R2, R3 असे पाहिले. जरी पॉलिनॉमियल पाहिले, जरी मॅट्रिसेस पाहिले, सगळेचे सगळे कशावर पाहिलेत? R वर पाहिले. आता पहा, हे जे वेक्टर आहेत U आणि W, हे U काय आहेत? ऑर्डर पेअर आहे कॉम्प्लेक्स मधली. म्हणजे हा जो स्पेस घेतलाय हा काय घेतलाय? कॉम्प्लेक्स क्रॉस कॉम्प्लेक्स. म्हणजे याच्यावर जर असे असतील ना ऑर्डर पेअर Z1 आणि Z2 असतील, हे काय असतील? Z1 आणि Z2. Z1 आणि Z2 काय असणार आहे? कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. हे असे म्हणजे हे दोन ऑर्डर पेअर आहे. हे कशातले आले? C2 मधले आहेत. आता U आणि W हे लिनियरली डिपेंडंट आहेत हे शो करायचे. ओव्हरफिल्ड काय? कॉम्प्लेक्स. ओव्हरफिल्ड कॉम्प्लेक्स मी जर हे हा C2 ओव्हर C घेतला तर U आणि W हे लिनियरली काय येतात? डिपेंडंट येतात. आणि हाच वेक्टर स्पेस ओव्हर R जर घेतला, हा वेक्टर स्पेस ओव्हर R जर घेतला तर U आणि W हे वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट. म्हणजे पहा, स्पेस सेम आहे, वेक्टर पण काय आहे? सेम आहे. पण जर तुम्ही फील्ड बदलली तर तुमची लिनियरली डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स काय होते? प्रॉपर्टी चेंज होते. मला सांगायचं काय ते लक्षात आलं? मला सांगायचं काय, तुमचा वेक्टर स्पेस जरी सेम असला, वेक्टर जरी सेम असले, पण ते वेक्टर लिनियरली डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट आहे हा फील्ड पण ठरवतो. हा काय करतो? फील्ड पण ठरवतो. लक्षात आलं? Yes, sir. समजलं? हे एक्झाम्पल तुम्ही शोधायचंय आणि लिहून काढायचंय. असाइनमेंटचा प्रॉब्लेम नंबर 4. लक्षात आलं? जे मी शॉर्म सिरीजचं बुक पाठवलेलं आहे ना, त्याच्यात असेल हा प्रॉब्लेम. मी सोडवायचा आहे. ओव्हरऑलला विचारू हा मग आपण कसा सोडवला. चालेल ना? शोधा म्हणजे Yes, सापडेल. sir. येस सर. हो सर. त्याच्यानंतर बेसिस आणि डायमेन्शन. हे पाहू. याच्यात कुणाला काय अडचण आहे का? डिपेंड नो सर. No, sir. ज्यावेळेस आपण युनिट संपन ना त्यावेळेस मग कोणाच्या काय अडचणी असतील ना ते घेऊ आपण एकत्रित. आता जरी सांगितली तरी आपण सॉल्व्ह करू, पण ती रिसेंट सांगा. आणि जर आधीची सांगायची असेल तर आपण शेवटी पाहू त्या. बेसिस आणि डायमेन्शन. बेसिस म्हणजे काय वाटतं तुम्हाला? आणि डायमेन्शन म्हणजे काय वाटतं? तर डायमेन्शन म्हणजे आपण जे युज्युअल डायमेन्शन पाहतो ना, इन्क्लुडिंग स्पेसचं डायमेन्शन आहे. म्हणजे कसं, पॉइंट असलं तर किती डायमेन्शन असतं त्याचं पॉइंटचं? पॉइंटचं डायमेन्शन काय असतं? पॉइंटचं डायमेन्शन काय असतं? बरं, लाईनचं डायमेन्शन काय असतं? सिंगल डायमेन्शनल 2. डायमेन्शन असतं. लाईनचं डायमेन्शन काय असतं? 1 असतं. मी हा जर रेक्टँगल काढला, हा रेक्टँग्युलर रिजन काढला, पहा पहिल्यांदा पॉइंटचं डायमेन्शन, त्याच्यानंतर लाईन सेगमेंटचं डायमेन्शन, त्याच्यानंतर हा रेक्टँगल त्याचं डायरेक्ट डायमेन्शन आणि नंतरचा क्यूब त्याचं डायमेन्शन. याचं डायमेन्शन किती असतं लाईनचं? 0. याचं 1, याचं 2 आणि याचं 3. हे इक्विलिडियन स्पेस मध्ये येतं. ज्याला जितके पॅरामीटर आहेत तितकं डायमेन्शन. आता या 0ला काय लेंथ आहे का? पॉइंटला आहे का लेंथ? नाही. हाईट आहे का? नाही. ब्रेड्थ आहे का? नाही. याला हे 3 पॅरामीटर नाही, याचं डायमेन्शन किती आलं? 0 आलं. ह्या लाईन सेगमेंटला काय आहे? फक्त लेंथ. हाईट ब्रेड्थ काढतो का लाईनची आपण? नाही. त्याच्यामुळे याचं डायमेन्शन किती आलं? 1 आलं. याला काय आहे? लेंथ आणि हाईट आहे, बरोबर? 2 पॅरामीटर आहे ना, ही लेंथ आणि ही हाईट. या जर 2 पॅरामीटर असतील तर त्याला काय म्हणायचं? 2 डायमेन्शनल. आणि हा क्यूब आहे, क्युबिकल हे क्यूब.
याला लेंथ आहे, हाईट आहे, ब्रेडथ आहे. तर याला किती डायमेन्शन म्हणायचं ऑब्जेक्ट? 3 3 3 डायमेन्शन. 3 सर. हे कशातलं आहे? हे युक्लिडियन स्पेस मधलं आहे. आपण युक्लिडियन स्पेस मध्ये न करता आपण कशात करणार आहेत? वेक्टर स्पेस मध्ये करणार आहोत. हा, वेक्टर स्पेस मध्ये असं नाही म्हणत. वेक्टर स्पेस मध्ये काय म्हणतात तर ते बेसिस वरून डायमेन्शन काढतात. बरं, बेसिस म्हणजे काय असतं मला सांगा बरं, काय असेल? काय असेल? काय वाटतं? एखादा बेसिस काय वाटतं ते सांगा मला. काय असतं बेसिस? काय वाटतं काय तुम्हाला ते सांगा. काहीतरी वाटत असेल ना? काहीच वाटत नाही. सर ते वेक्टर जर दिला असेल त्या वेक्टरच्या तो वेक्टर स्पेस मध्ये, प्लेन मध्ये का स्पेस मध्ये का कोणत्या ऍक्सिस वर आहे त्याच्यावरून आपण ठरवू शकतो ते कोणत्या डायमेन्शन मध्ये असं. नाही, आपण सध्याला काय तुम्ही सांगताय ना, प्रयत्न बरोबर आहे आणि काही त्यातल्या गोष्टी बरोबर आहे. पण माझा प्रश्न कसा आहे की बेसिस म्हणजे काय? अपार्ट फ्रॉम लिनियर अल्जेब्रा. तुम्हाला लिनियर अल्जेब्रा माहित नाही, वेक्टर अल्जेब्रा माहित नाही, मग बेसिस म्हणजे काय हे मला सांगा. बोली म्हणजे इंग्लिश मध्ये बेसिसचा अर्थ काय होत असेल? एक लक्षात येते का? बेसिस शब्द कशावरून आला असणार आहे? कोणत्या शब्दावरून आला असणार? बेसिक. बेसिक का बेस? बेस. बेस वरून. म्हणजे वेक्टर स्पेसचा मला काय शोधायचं आहे? बेस. बेस. बेस म्हणजे पाया ना. म्हणजे मला असं बेसिस शोधायचं आहे. म्हणजे मला काय शोधायचं आहे वेक्टर स्पेसचा? की असा सेट शोधायचा की ज्याच्यापासून वेक्टर स्पेस तयार होतो. हे तर काम तर जनरेटिंग सेट पण करतो, बरोबर ना? स्पॅनिंग सेट पण हेच काम करतो ना. स्पॅनिंग सेट काय करतो? वेक्टर स्पेसला तयार करतो. मग बेसिस आणि जनरेटिंग सेट मध्ये काय फरक आहे? तर जनरेटिंग सेट मध्ये तुम्ही कितीही इलेमेंट ऍड केले, कितीही टाकले, एखादा जनरेटिंग सेट असेल, जर कितीही जरी इलेमेंट टाकले तरी तो जनरेटिंग सेट असतो, स्पॅनिंग सेट असतो. स्पॅनिंग सेटलाच मी काय म्हणतो? जनरेटिंग सेट. हे लक्षात घ्या. पण मला बेसिस जर शोधायचं असेल तर मला कोणताही जनरेटिंग सेट नकोय, मला लहानात लहान जनरेटिंग सेट पाहिजे. म्हणजे मला बेस शोधायचा, म्हणजे मला असे वेक्टर शोधायचे की ज्याच्यापासून माझा पूर्ण इमारत तयार होईल. मला असा पाया शोधायचा आहे की ज्याच्यापासून माझी पूर्ण इमारत तयार होईल, त्याच्यावर पूर्ण आधारलेली असेल. लक्षात येते? मग मला ते बेस शोधायचे. मी रफ भाषेत सांगितलं, बेस म्हणजे काय? बेसिस म्हणजे काय असतं? मिनिमल जनरेटिंग सेट. लक्षात आलं? येस आपण सर. त्याला नंतर जाणार आहे. आपण बेसिसची डेफिनेशन पाहू. आपण काय करू आधी? बेसिसची डेफिनेशन पाहू. बेसिसची डेफिनेशन काय असेल तर डेफिनेशन काय आहे? एस हा सेट आहे, U1 U2 UM. कशाचा सेट आहे? व्ही मधल्या वेक्टरचा सेट आहे. कशाचा सेट आहे? व्ही मधल्या वेक्टरचा सेट आहे. तर त्या एस ला, या सेटला बेसिस कधी म्हणायचं? तर दोन कंडिशन. एक तर एस हा लिनियरली इंडिपेंडेंट पाहिजे आणि हा जनरेटिंग सेट पाहिजे, म्हणजे स्पॅनिंग सेट पाहिजे. जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर त्याला काय म्हणायचं? बेसिस म्हणायचं. लक्षात आलं? येस सर. येस सर. लिनियरली इंडिपेंडेंट शिकला आहात? आहात ना? शिकलेत ना तुम्ही? Yes, sir. येस सर. Yes. स्पॅनिंग शिकले आहात? स्पॅनिंग सेट येस सर. Yes, sir. म्हणजे तुम्ही सहज सांगू शकता ना बेसिस आहे किंवा नाही. ही पहिली डेफिनेशन झाली. आणखी एक डेफिनेशन आहे, आणखी भरपूर साऱ्या डेफिनेशन आहे, पण आपण दोनच पाहणार आहे सध्याला. तर मग मला सांगा, मी व्ही हा R3 घेतो, तर मी U हा वेक्टर घेतो, त्याला नाव स्पेशल देतो. E1 हा वेक्टर घेतो, 1 0 0. E2 वेक्टर घेतो, 0 1 0. E3 वेक्टर घेतो. आणखी 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 बरं, हे एक्झाम्पल घेऊ, मग आणखी सोपं करून पाहू. 0 0 1. हे बेसिस आहे का R3 चे? हा जो एस घेतला मी, E1 E2 E3, हा बेसिस आहे का R3 चा?
हे लिनियरली इंडिपेंडेंट आहे का? हे लिनियरली इंडिपेंडेंट आहे का? Yes. Yes, sir. आहे ना? Yes, कसे आहे Yes, sir. फॉर्म करा, मॅट्रिक्स फॉर्म करा. झालं. आता काही कुठे लांब जायची गरज नाही ना. आता हा डायरेक्ट रो इचेलॉन फॉर्म आहे, याच्या सगळ्या रो नॉन झिरो आहे. हा डायरेक्ट रो इचेलॉन फॉर्म याच्या सगळ्या रो नॉन झिरो आहे. त्याच्यामुळे ह्या तिन्ही रो काय आल्या? लिनियरली इंडिपेंडेंट आल्या. आता दुसरं दाखवायची गरज आहे का काही? नाही. नो सर. हा, आता इझीनेस आपला वाढत जाईल. एवढंच नाही तर आणखी पुढे आणखी इझी होणार आहे. हा, हे झालं. म्हणजे हा लिनियरली इंडिपेंडेंट आला. जनरेटिंग सेट आला का? तर जनरेटिंग सेट कसा चेक केलता आपण? आर्बिट्ररी वेक्टर एबीसी घेतला होता आणि तो यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिला होता. लिहिता येतोय का? म्हणजे एक्स वाय झेड लिहून आपण हे केलं होतं. आठवतंय का? येस सर. हा. जनरेटिंग सेट म्हणजे काय की याचा कोणताही वेक्टर मला या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे स्पॅनिंग सेट कोणताही वेक्टर ह्या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता आला पाहिजे. मग येतोय का लिहिता? तर येतोय लिहिता. म्हणजे हा येतोय. जनरेटिंग सेट पण आहे आणि हा स्पॅनिंग सेट Linearly independent. आणि लिनियरली इंडिपेंडेंट आहे. त्याच्यामुळे हा काय झाला? बेसिस झाला. लक्षात आलं? येस सर. येस Yes, सर. sir. आणखी एक एक्झाम्पल पाहू R3 चं. म्हणजे याच्यावरून आणखी एक नोट क्लिअर होईल तुमची. 1 1 1 V2 घ्या 0 1 1 V3 घ्या 0 0 1. हा, आता पहा हे वेक्टर लिनियरली इंडिपेंडेंट आहेत का? तर मॅट्रिक्स काढायचा सरळ. आहेत का तिन्ही लिनियरली इंडिपेंडेंट? येस सर. रोजची Yes, sir. आहे. येस सर. इंडिपेंडेंट आहे. हे झालं लिनियरली इंडिपेंडेंट. जनरेटिंग सेट आहेत का? काय इक्वेशन फॉर्म करायचं लगेच आणि त्याच्यावरून एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या. जनरल करायचं ना. म्हणजे हा स्पॅनिंग सेट आहे का? म्हणजे काय याच्यातला कोणताही व्ही वेक्टर ह्या तिघांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये काय लिहिता आला पाहिजे. मग मी एक्स घेतला, हे इक्वेशन बनवलं 0 1 1 आणि झेड इज इक्वल टू काय बनवलं? हे इक्वेशन बनवलं. हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर एक्स ची व्हॅल्यू किती येते? कोण सांगेल? एक्स ची व्हॅल्यू किती येते? येईल 0. येईल A. हे पहा, हे इक्वेशन काय मिळेल? एक्स मिळेल पहिला, नंतर काय मिळेल? एक्स प्लस वाय मिळेल आणि नंतर काय मिळेल? एक्स प्लस वाय प्लस झेड मिळेल. बरोबर ना? हे सॉल्व्ह केलं तर एक्स ची व्हॅल्यू डायरेक्ट कम्पेअर केल्यावर काय येते? ए येते. एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय आहे? बी आहे. पण एक्स ची व्हॅल्यू जर B. टाकली तर वाय इज इक्वल टू काय होते? बी मायनस ए. B minus A. एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू बी आहे. बी जर इथे टाकली झेड इज इक्वल टू सी आहे. म्हणजे झेड इज इक्वल टू सी मायनस बी आली. म्हणजे ह्या तुम्हाला व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे याच्यातला कोणताही वेक्टर तुम्ही याच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकता. म्हणजे हा स्पॅनिंग सेट झाला. हा लिनियरली इंडिपेंडेंट आहे, हा स्पॅनिंग आहे. त्याच्यामुळं हा बेसिस झाला. V1 V2 V3 हे ह्या सेट काय झाला? बेसिस झाला. बेसिसची रब म्हणजे डेफिनेशन लक्षात आली का? रब नाही ही डेफिनेशनची लक्षात आली का डेफिनेशन? येस. Yes. Yes, sir. आता त्याला अल्टरनेटिव्ह डेफिनेशन पाहू आपण. आपण काय करू? अल्टरनेटिव्ह डेफिनेशन पाहू. म्हणजे पहिली सोपी आहे पण दुसरी पण डेफिनेशन आहे. काय? सेट घ्या U1 U2 UM वेक्टर इन V. हा बेसिस सेट कधी असू शकतो? येस, हा सेट बेसिस कधी असू शकतो? ऑलरेडी आपण पहिली डेफिनेशन पाहिजे ते लिनियरली इंडिपेंडेंट पाहिजे आणि तो स्पॅनिंग सेट पाहिजे. दुसरी डेफिनेशन कशी आहे की व्ही मधला प्रत्येक वेक्टर हा बेसिस वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता आला पाहिजे. पण कसा? युनिकली. कसा लिहिता आला पाहिजे? युनिकली. समजलं? युनिक. येस सर. हा सेट आहे U1 U2 UM ऑफ वेक्टर्स. हा बेसिस कधी असेल? जर प्रत्येक वेक्टर हा मला लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता आला पाहिजे बेसिसच्या. पण किती वेळा किती प्रकारे? एकाच प्रकारे युनिकली लिहिता आला पाहिजे. समजली डेफिनेशन? येस. एक्सप्लेन करायची गरज आहे आणखी? याच्यात तुम्ही प्रूफ देऊ शकता बरं का? जर तुम्हाला द्यायचं असेल ना याचा प्रूफ देऊ शकता की या दोन्ही डेफिनेशन सेम आहेत. म्हणजे ही डेफिनेशन अजून करायचं आणि हे ट्रू आहे दाखवायचं. हे अजून करायचं आणि हे ट्रू आहे असं दाखवायचं. तुम्ही करू शकता. मी नाही काय करणार ते. थोडी आयडिया लक्षात आली? येस सर. पण असं होऊ शकतं का
कदाचित असं होऊ शकतं का की मी R3 दिलाय, R3 च्या एका बेसिस मध्ये 3 वेक्टर आहे आणि R3 च्या एका बेसिस मध्ये 2 वेक्टर आहे, असं होऊ शकतं का? हा बेसिस येऊ शकतो, असं असं होऊ शकतं का? काय वाटतं? नो सर. असं होत नाही. एखादा वेक्टर स्पेस असेल, त्याच्या एका बेसिस मध्ये जेवढे एलिमेंट असतील, उरलेल्या सगळ्या बेसिस मध्ये काय असतील? सेम एलिमेंट असतील. आधीचं एक्झाम्पल पहा. आपण R3 घेतलं आणि R3 चे E1, E2, E3 हे बेसिस दिले होते. नंतर काय दिले होते? V1, V2, V3 दोन्हीकडेही 3 बेसिस होते. आणखी कोणतेही बेसिस काढा R3 चे, तर ते नंबरनी किती असणार आहे? त्यात किती एलिमेंट असणार आहे बेसिसच्या सेटमध्ये? 3च एलिमेंट असणार आहे. मग असं होणार नाही. ह्या प्रकारचा बेसिस येणार नाही. लक्षात आलं? येस सर. समजलं? म्हणजे एका बेसिस मध्ये Yes, एखादा sir. बेसिस असेल, त्याच्या एका बेसिस मध्ये जेवढे एलिमेंट आहे तेवढेच काय आहेत अदर बेसिस मध्ये. आता फॉर एक्झाम्पल मी R3 दिला, R2 दिला. आता R2 चे मी बेसिस सांगतो. हे स्टँडर्ड बेसिस आहे. E1 आणि E2 हे त्याच्यामुळेच नाव देतात. याला काय म्हणतात? स्टँडर्ड बेसिस म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं बेसिस घ्या V1. V1 काय घेता? मगाचा पॅटर्न 1 1 आणि V2 काय करायचा? 0 1. 0, 1. V1 आजची तारीख किती आहे? U1 धरू. आजची तारीख किती आहे? 9 9 डिसेंबर. 9, 12 12. आणि V2 काय करा? 20 21. हा सुद्धा काय येतोय? स्पॅनिंग सेट येतोय R2 चा. का? कारण हे दोन पहा, हे जर 2 व्हेक्टर आहेत, हे डिपेंडंट कधी असतील? ज्यावेळेस ते मल्टिपल मध्ये असतील, बरोबर? येस सर. आता हे Yes, sir. डिपेंडंट आहेत का? नो सर. पहा ना, या 9 ला कितीने मल्टिप्लाय करावं Yes, लागेल sir. आपल्याला? आहे. 20 टाइम 9 ने मल्टिप्लाय करावं लागेल. यांनी जर मल्टिप्लाय केलं तर 20 आला. याला जर 20/9 ने मल्टिप्लाय केलं 21 येईल का? No, येईल sir. का? नाही यायचं. मग मल्टिपल मध्ये नाही ना हे. V1 आणि V2 हे मल्टिपल मध्ये नाहीयेत. त्याच्यामुळं हे लिनियरली इंडिपेंडंट आले. लक्षात आलं? येस सर. Yes, sir. लिनियरली इंडिपेंडंट आले आणि हे लिनियरली इंडिपेंडंट आहेत आणि तुम्ही जर चेक केलं तर हे कुणाला स्पॅन करतात? R2 ला. त्याच्यामुळे हे सुद्धा काय आले? बेसिस आले. म्हणजे हा एक बेसिस मिळाला, हा एक बेसिस मिळाला, हा एक बेसिस मिळाला. म्हणजे होतंय काय की तुम्हाला अनेक बेसिस मिळतात एका स्पेससाठी. पण कितीही बेसिस मिळाले तर त्यात नंबर ऑफ एलिमेंट सारखे असणार. याच्यात 2 एलिमेंट आहे, त्याच्यात 2 एलिमेंट, याच्यात पण किती आहे? 2 एलिमेंट. समजलं? येस सर. Yes, sir. हं. आणि ते युनिकली लिहिता येतात. मग हा पुढचा थेरम तोच सांगतो. पुढचा थेरम काय सांगतो? V हा वेक्टर स्पेस आहे आणि त्याचा एका बेसिस मध्ये जर m एलिमेंट असतील तर अदर बेसिस मध्ये n एलिमेंट असतील तर m आणि n काय असतात? सारखे असतात. याच थेरमला असं लिहितात. एव्हरी बेसिस ऑफ V हॅज सेम नंबर ऑफ एलिमेंट, सेम नंबर ऑफ बेसिस एलिमेंट. जे बेसिसच्या सेट मधले जे एलिमेंट आहेत त्याला बेसिस एलिमेंट म्हणायचे. बेसिसच्या सेट मधले जे व्हेक्टर आहेत त्याला काय म्हणायचं? बेसिस एलिमेंट. लक्षात आलं? Yes, sir. पुढचा थेरम पहा. डायमेन्शन ऑफ वेक्टर स्पेस V हे काय असतं? नंबर ऑफ एलिमेंट इन बेसिस सेट. डायमेन्शन काय असतं वेक्टर स्पेसचं? त्या बेसिस सेट मध्ये किती एलिमेंट आहे त्याला काय म्हणायचं? डायमेन्शन. सोपी डेफिनेशन आहे डायमेन्शनची. एखाद्या स्पेसचं तुम्हाला डायमेन्शन काढायचं. मग तुम्हाला काय काढावं लागेल? बेसिस काढावं लागेल. बेसिसच्या सेट मध्ये जितके एलिमेंट आहे ते काय झालं तुमचं? डायमेन्शन झालं. आता पहा आपण R3 ला जाऊ. R3 चं डायमेन्शन किती असेल? याचा 3. बेसिस काढला होता आपण. E1, E2 आणि E3. हा काय काढला होता? This. बेसिस काढला होता. ह्या बेसिस मध्ये किती एलिमेंट आहे? 3. 3. 3. 3. दाखवायचा. डायमेन्शन ऑफ R3 इज इक्वल टू किती आलं? 3 आलं. समजलं? डायमेन्शन ऑफ Yes. R3 येईल 2 elements. 2. 2. का? कारण याच्या बेसिस मध्ये कोणते एलिमेंट आहे? किती एलिमेंट आहे? 2 elements. E1, E2. Element. डायमेन्शनची डेफिनेशन समजली? Yes, sir. Yes, sir. आपण वेगवेगळे एक्झाम्पल पाहायचे. त्याच्या आधी आपण काही नोट पाहू.
वेगवेगळे एक्झाम्पल पाहिजे आधी ह्या 3 नोट पाहू आणि मग काही एक्झाम्पल आणि हे पाहू. जसं जसं आपण पुढे जातोय ना तसं तसं आपलं आणखी सोपं होत जातंय. म्हणजे नवीन कॉन्सेप्ट पण शिकतोय पण आणखी सोपं होत जाते. आता ज्यावेळेस तुम्ही लिनियरली इंडिपेंडंट डिपेंडंट शिकले, ज्यावेळेस तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन शिकले, त्याच्यानंतर तुम्ही स्पॅनिंग सेट शिकले. ज्यावेळेस तुम्ही स्पॅनिंग सेट शिकायला लागले, लिनियर कॉम्बिनेशन आणखी सोपं वाटायला लागलं. पुढे तुम्ही लिनियर इंडिपेंडंट शिकले, तिथं तर तुम्हाला लिनियर कॉम्बिनेशन करायचंच होतं, म्हणजे ते आणखी सोपं वाटायला लागलं. ज्यावेळेस तुम्ही लिनियरली इंडिपेंडंट डिपेंडंट शिकले, त्यावेळेस इक्वेशन फॉर्म घेतले. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट काय केलंय, मॅट्रिक्सच्या फॉर्मला घेतले. आता आणखी आपण काही प्रॉपर्ट्या पाहणार आहे की लिनियरली डिपेंडंट इंडिपेंडंट आणखी कसं इझी होतं ते पाहिजे आपल्याला. त्यासाठी हे 3 नोट पाहू. पहिली नोट काय पहा, वेक्टर स्पेस V is a said to be finite dimension or n dimensional, written as dimension of V is equal to n if V has basis with n element. फायनाइट डायमेन्शनल कधी म्हणायचं, ज्यावेळेस त्यात फायनाइट बेसिस मध्ये किती एलिमेंट असतील, फायनाइट एलिमेंट असतील. n एलिमेंट असतील तर त्याला काय म्हणायचं, n डायमेन्शनल म्हणायचं. लक्षात आलं? आणि इन्फानाइट डायमेन्शनल कधी म्हणायचं, बेसिस मध्ये फायनाइट बेसिस नसतील. म्हणजे इन्फानाइट बेसिस जर असतील, इन्फानाइट जर बेसिस असतील, एलिमेंट असतील तर त्याला काय म्हणायचं, इन्फानाइट डायमेन्शनल म्हणायचं. आपण या कोर्स मध्ये त्याचा विचार करणार नाही. त्याच्यानंतर वेक्टर स्पेस 0 हा याची डायमेन्शन काय डिफाइन केली जाते, 0 डिफाइन केली जाते. याची डायमेन्शन काय केली जाते, 0 डिफाइन केली जाते. म्हणजे याच्या बेसिस मध्ये किती एलिमेंट असायला पाहिजे, किती, 0 ना, नो एलिमेंट असायला पाहिजे. का, कारण बेसिस मध्ये जितके एलिमेंट आहे तितकी डायमेन्शन आहे. जर याच्या बेसिस मध्ये 1 एलिमेंट असता तर त्याची डायमेन्शन किती झाली असते 0 स्पेसची, 1 झाले. मग याचा बेसिस काय सांगा बरं. व्ही हा जर मी 0 वेक्टर स्पेस घेतला तर याचा बेसिस काय, 0. काय, 0. या सेट मध्ये किती एलिमेंट, या सेट मध्ये किती एलिमेंट आहे, 0 एलिमेंट आहे. एक पण नाही. हे ना, एक एलिमेंट. 0 हा एलिमेंटच झाला ना, येस सर. 0 हा एलिमेंट आहे ना. मग हा याच्यात या सेट मध्ये किती एलिमेंट आहे, 1. मग याची डायमेन्शन 1 यायला पाहिजे ना, येईल का. आणि दुसरी गोष्ट, 0 वेक्टर हा लिनियरली इंडिपेंडंट असतो का डिपेंडंट असतो, डिपेंडंट. मग तो बेसिस मध्ये कसं काय येऊ शकतो, कारण बेसिस मध्ये लिनियरली इंडिपेंडंट लागतात. येईल का, नो सर. हो सर. मी सांगितलंय ना, याच्या बेसिस मध्ये किती वेक्टर पाहिजे, कोणता नाही विचारलं मी की काय विचारलंय, किती किती पाहिजे, 0 5 किती पाहिजे, 5 सर. मध्ये 0 एलिमेंट आहे, त्याचं डायमेन्शन किती येईल, 0 येईल. समजलं हे. दुसरी नोट, येस सर. बेसिस पण आपण 5 सांगितलेलं आहे. आणि हे पुढचं तिसरं स्टेटमेंट काय सांगितलंय, जर व्ही हा फायनाइट डायमेन्शनल नसेल, म्हणजे फायनाइट बेसिस एलिमेंट मध्ये, बेसिस सेट मध्ये फायनाइट एलिमेंट नसतील तर त्याला काय म्हणायचं, इनफायनाइट डायमेन्शनल म्हणायचं. लक्षात आलं. येस. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. आपण 250चं लेक्चर ऑनलाईनच घेऊ सोमवारपर्यंत, चालेल ना. येस सर. येस सर. हो.